वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे पिता पुत्र तोंड लपवत फिरत होते। याच दरम्यान राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे पावणा धरणातील परिसरात शिरोली चांदोली गावचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर बसून राहिले होते। दरम्यान हगवणेंना केलेल्या कृत्याची कल्पना नव्हती असं बंडू फाटक यांनी सांगितले। पण ते बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचंय। तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मग मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले। त्याच्यामुळे मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा। आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। ते जा म्हणले, मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही। आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार, त्यांना सांगणार, जाऊन बोलवले की आम्ही जाणारच त्यांच्याकडे।